बंडानंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे फडणवीस समोरासमोर। मर्सिडीजचे भाव नाही वाढवले का? ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल सवाल। शिंदे मात्र नजर न देताच थेट निघून गेले। लाडक्या बहिणींना 2100चा हप्ता नाहीच। लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 33,232 कोटींचा खर्च। चारचाकी खरेदी करणं महागणार। चारचाकी वाहनांवरती 1% करवाढ तर 30 लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या गाड्यांवरती 6% कर लावण्याचा निर्णय। आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं तर संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार। नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंचं स्मारक उभारण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा। शेतकरी लाडक्या बहिणींची सरकारकडून फसवणूक। अर्थसंकल्पावरती उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। गेल्या 10 वर्षांमध्ये इतका बोगस अर्थसंकल्प पाहिलेला नाही। ठाकरेंचा हल्लाबोल। धनंजय मुंडेंसह 10 जणांना सह आरोपी करा। अंजली दमानिया यांची मागणी। प्रकरण अंगावर शेकणार हे दिसल्यावरती मुंडेंनी कराडला शरण यायला लावल्याचाही आरोप। मुंडे आणि धस यांच्या पाठोपाठ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी। क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण। सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा व्हायरल। हलाल विरोधामध्ये हिंदूंसाठी मल्हार झटका मटण सर्टिफिकेशनची सुरुवात। हलाल सर्टिफिकेशनच्या विरोधात नितेश राणे यांची आक्रमक आघाडी। तर आम्ही कुणाकडून मटण घ्यायचं हे सुद्धा आता मंत्र्यांनी सांगायचं का? जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल। कुंभस्नानाची खिल्ली उडवल्यावरून राज ठाकरेंवरती संत महंत नाराज। धर्म परंपरा आणि गंगेचा अवमान केल्याचा आरोप। राज ठाकरेंनी माफी मागावी, संत महंत यांचा आग्रह। प्रशांत कोरटकरला उच्च न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। उद्या सकाळी 10:30 वाजता हजर राहण्याचे हायकोर्टाचं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।